बुलेटिनच्या सुरुवातीला बघूयात एक महत्त्वाची बातमी। मोबाईल टॉवरमुळे मुंबईत आरोग्याचा प्रश्न आता गंभीर बनत चाललाय। मोबाईल कंपन्या नियमांचं पालन करत नाहीयेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेडिएशनचा धोका आता वाढलेला आहे। लोकांच्या जीवाशी खेळतायत मोबाईल कंपन्या। टॉवर मधून नियमापेक्षा जास्त रेडिएशनमुळे अनेकांना कॅन्सर। मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे विविध आजार होत आहेत। टॉवरच्या परिसरात अनेकांना कॅन्सरची लागण झाली आहे। मुंबई IITचे प्रोफेसर गिरीश कुमार याबाबत अनेक वर्षांपासून जनजागृती करतायत। त्यांनी मोबाईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर टॉवरची रेडिएशन पॉवर कमी करण्याचा सल्ला दिला, पण रेडिएशन कमी केलं तर टॉवर वाढवावे लागतील, टॉवर लावण्याचा खर्च वाढेल। ते टाळण्यासाठी मोबाईल कंपन्या लोकांच्या जीवाशी खेळतायत। इंडिया में जो हमने रेडिएशन नॉर्म अडॉप्ट किया है वो बहुत ज़्यादा है, और ये जो ICNIRP की गाइडलाइन जो हमने अडॉप्ट की है वो सिर्फ 6 मिनट्स पर डे के लिए वैलिड है। और आपने ये जो नॉर्म है जो 6 मिनट्स के लिए वैलिड है, आपने उसको 24 आवर्स के लिए अडॉप्ट किया है, और ये ठीक नहीं है, और इससे लोगों को हेल्थ प्रॉब्लम हो रही है। 0.000001 मेगावॅट पर मीटर एवढा रेडिएशन पॉवर हा मोबाईल फोनसाठी पुरेसा आहे। मात्र जास्त एरिया कव्हर करण्यासाठी कंपन्या जास्त पॉवरचं टॉवर लावतायत। याचा नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतोय। पांचवे बिल्डिंग में आजकल मोबाइल टावर है और वो लोगों को हेल्थ प्रॉब्लम हो रही है, जैसे स्लीप डिस्टर्बेंस, मतलब रात को नींद नहीं आ रही हो, हेडेक, कांस्टेंट सर में दर्द रहता है, कंसंट्रेशन प्रॉब्लम या मेमोरी इश्यू, मतलब याद नहीं रहता है, और फिर थोड़ा और ज्यादा टाइम जब एक्सपोजर होता है तो लोगों को घुटने में दर्द हो रहा है, और कार्डियोवास्कुलर मतलब हार्ट रिलेटेड प्रॉब्लम्स आ रही है। बहुत सारी लेडीज के यहाँ पे हमने देखा है कि जहां रेडिएशन हाई है वहां पे मिस कैरेज, मतलब गर्भवती औरतों का प्रॉब्लम हो रहा है, उनके बच्चे गिर रहे हैं, और उनके बाद में भी जैसे बच्चे जो पैदा हो रहे हैं उनके अंदर बहुत डिफॉर्मिटीज हैं। मोबाईलची संख्या वाढली आहे, त्याचबरोबर टॉवरची संख्याही वाढली आहे। या टॉवरमुळे नागरिकांना कॅन्सर सारखे दुर्धर आजार होत आहेत। अनेकांनी याबाबत तक्रारी केल्या, मात्र सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पैशामुळे कंपन्यांना लोकांच्या जीवाची किंमत नाहीये। ज्योती शिंगे, TV9 मुंबई। मोबाईल टॉवरच्या या रेडिएशनला बळी पडलेले आपल्या बरोबर आहेत रवींद्र भिडे चर्चेत असणार आहेत, आणि तसंच IITचे प्रोफेसर आहेत गिरीश कुमार। अनेक वर्ष ते याविषयी प्रॅक्टिस करतात, याविषयी ते संशोधन करतात। दोघांशी आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात प्रश्न मला पहिला विचारायचा आहे ते रवींद्र भिडे, तुमच्याकडे मी येतो, आणि पहिला प्रश्न माझा हाच आहे की तुमच्या बिल्डिंगमध्ये जवळच हे मोबाईल टॉवर्स आहेत, त्याचा काय काय दुष्परिणाम आतापर्यंत तुमच्या बिल्डिंगमध्ये बघायला मिळाला ते सांगा। आमच्या शेजारी जो मोबाईल टॉवर आहे तर ती बिल्डिंग आहे, कांचन नावाची बिल्डिंग आहे, ती 3 मजली आहे, आणि आमची बिल्डिंग आहे ती 7 मजली आहे। आणि 3 वर्षापूर्वी आम्हाला दोघांना, मला आणि माझ्या मिसेसला दोघांनाही कॅन्सर झाला, आणि तिची ट्रीटमेंट अजून चालू आहे, माझी संपली आहे। पण इतके दिवस आम्हाला तो अवेअरनेस नव्हता, पण आम्ही गिरीश कुमारांचं आर्टिकल हिंदुस्तान टाइम्समध्ये वाचलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं जाणीव झाली की कदाचित त्या मोबाईल टॉवरमुळे आम्हाला प्रॉब्लेम झाला असेल। मग त्या दृष्टीने आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला। वेगवेगळ्या संस्थांनाच आम्ही अप्रोच झालो। नंतर वॉर्ड ऑफिसरकडेही आम्ही गेलो होतो, त्यांनाही सांगितलं की असं आम्हाला त्रास होतोय, तर ते आता जे नवीन नियम आलेले आहेत मोबाईल टॉवरचे, त्या नियमामध्ये पण हा शेजारचा टॉवर बसत नाही आहे, तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करावी। पण त्यांचं म्हणणं असं आहे की जुना जो मोबाईल टॉवर आहे त्याच्यावर आम्ही आत्ता काही करू शकत नाही, ॲक्शन घेऊ शकत नाही। नवीन टॉवरसाठी आम्ही ह्या सगळ्या नॉर्म्स ज्या आता गव्हर्नमेंटच्या आलेल्या आहेत त्या आम्ही तिथे अप्लाय करू शकतो, असं त्यांनी मला उत्तर दिलं, आणि आमचे आता प्रयत्न चालू आहेत। बरं, तुम्हाला असं वाटतं का रवींद्रजी की खरंच हे जे रेडिएशन आहे त्याच्यामुळेच बिल्डिंगमध्ये अनेक जणांना, तुम्ही म्हणालात अनेक जण आजारी आहेत अशा स्वरूपाचं, या रेडिएशनमुळे झालं असेल असं वाटतंय? हो, रेडिएशनमुळे, कारण काय झालं की सगळे एकदम एका वेळेस आजारी पडणं हा म्हणजे हे होऊ शकत नाही। एकदम आजारी होणं म्हणजे ते त्याच्यामुळेच असण्याची शक्यता आहे, कारण माझे मेवणे त्यांना अल्झायमर आणि पार्किन्सन हे दोन्ही झालं होतं, आणि त्यांची जी बेडरूम होती ती टॉवरच्या अगदी जवळ होती, आणि इतक्या लवकर ते डेव्हलप झालं। खरं ते अल्झायमर आणि पार्किन्सन इतक्या लवकर डेव्हलप होत नाही, ते वर्षामध्ये इतकं फास्ट डेव्हलप झालं की ते वारले, म्हणजे ते आता नाही येत।
आणि आम्हाला हाच त्रास आहेच अजून. बरं, इतर पण आम्हाला खूप त्रास आहेत, म्हणजे कधी डोकं दुखणं वगैरे इतरही खूप प्रकार आहेत. खरं रवींद्रजी, पण तुम्ही शक्यता व्यक्त केलेली आहे की कदाचित असं असू शकतं की रेडिएशनमुळे झालेलं असेल. आणि आपल्याबरोबर म्हणून एक्सपर्ट आहेत गिरीश कुमार, आपण त्यांनाच विचारूया. IIT मध्ये प्रोफेसर आहेत ते आणि अनेक वर्ष या रेडिएशनवर रिसर्च करतायत. त्यांच्या सोयीसाठी मी त्यांच्याशी हिंदीत बोलणार है. गिरीश जी, बहुत स्वागत आपका TV9 में. मेरा सबसे पहला सवाल यही है कि अभी आपने सुना कि रविंद्र जी क्या कह रहे थे. उनके बिल्डिंग में कई लोगों को कई सारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है. उनके घर में 2 लोगों को कैंसर हुआ है. क्या सच जानना चाहती है जनता, क्या ये बात सच है कि रेडिएशन के इतने भयंकर परिणाम भी हो सकते हैं? जी हाँ जी, इनके घर में हम लोगों ने रेडिएशन मेजरमेंट किया था और वो रेडिएशन लेवल काफ़ी हाई है. बट ये जो हाई लेवल है इनके घर में, वो जो नॉर्म हम लोगों ने अडॉप्ट किया उसके अंदर है. बट मैं ये बताना चाहता हूँ कि इंडिया ने पहले 4500 मिलीवॉट पर मीटर स्क्वायर अडॉप्ट किया था. 1 सितंबर 2012 से उन्होंने 450 मिलीवॉट पर मीटर स्क्वायर अडॉप्ट किया. जबकि लोगों को हेल्थ प्रॉब्लम जो हो रही है वो इवन 1 मिलीवॉट पर मीटर स्क्वायर में लोगों को हेल्थ प्रॉब्लम हो रही है 5 और 10 साल के अंदर अंदर. इनफैक्ट इनके घर में भी जो रेडिएशन लेवल हम लोगों ने मेजर किया था वो करीब 5 मिलीवॉट पर मीटर स्क्वायर के ऊपर ही था और इन लोगों को हेल्थ प्रॉब्लम 4 साल के अंदर अंदर हो गई और इनकी पूरी फैमिली को भी हो रही है. इनफैक्ट मैं ये भी बोलना चाहता हूँ, कैंसर जो है वो लास्ट स्टेज है. उसके पहले बहुत सारी चीज़ें होती हैं, जैसे कि सिर दर्द होना, नींद नहीं आना, गुस्सा आना, चिड़चिड़ाहटपन, और लोगों को जैसे कि हार्ट की प्रॉब्लम हो सकती है, जॉइंट्स की प्रॉब्लम हो सकती है, और प्रेग्नेंट लेडीज का एबॉर्शन हो रहा है, इनफर्टिलिटी रेट बढ़ती है, मीन्स आप बच्चे पैदा नहीं कर सकते हैं, और फिर कैंसर तो लास्ट स्टेज में आता है. सही कहा डॉक्टर आपने. ये सारी चीजें तो आपने बता दी, पर इसमें अब सबसे अहम चीज है जो दर्शकों के लिए इंपॉर्टेंट है, क्योंकि हम जानते हैं कि मोबाइल अहम हिस्सा बन चुका है हमारी जिंदगी का. इसलिए ये सवाल इंपॉर्टेंट है. अब इसके ऊपर सर उपाय क्या है, क्या किया जा सकता है? हाँ जी, उपाय इसका है, बहुत सिंपल उपाय है एक्चुअली में. उपाय ये है कि जो रेडिएशन ट्रांसमिट लेवल है उसको कम करना चाहिए. आज की तारीख में ऑलमोस्ट हर ऑपरेटर जो है वो 20 वॉट पावर पर कैरियर ट्रांसमिट करता है, और एक छत पे अगर आप देखें तो 10-20 एंटेनास लगे होते हैं, तो वहां पे हंड्रेड्स ऑफ वॉट्स ऑफ पावर ट्रांसमिट किए जा रही है. तो उसमें हो क्या रहा है कि जो पूरा का पूरा जो छत का एरिया है वो एक ओपन माइक्रोवेव ओवन जैसा बन रहा है, और जो लोग सामने रहते हैं उनको रेडिएशन काफी आ रहा है. तो सिंपल सोल्यूशन यही है कि जो ट्रांसमिट पावर है वो कम करनी चाहिए, मैक्सिमम 1 या 2 वॉट करनी चाहिए. इंडिया ने जो नॉर्म अडॉप्ट किया है 450 मिलीवॉट पर मीटर स्क्वायर, उसको कम करके मैक्सिमम 1 मिलीवॉट पर मीटर स्क्वायर होना चाहिए. तो नॉर्म कम होना चाहिए और ट्रांसमिट पावर कम होनी चाहिए. जी, आपने ये बात सही कही कि ट्रांसमिट पावर जो है वो कम करनी चाहिए, पर जैसे कि हम जानते हैं अगर ऐसा किया जाए तो ज्यादा से ज्यादा एंटीनास लगाने पड़ेंगे और उसके लिए खर्चा ज्यादा है, कंपनी इसलिए तैयार नहीं होती. आपको लगता है कहीं ना कहीं तो अब सरकार ने इस बीच में आकर कुछ कड़े कानून बनाने चाहिए? हाँ जी, बिल्कुल. पहले मैं आपके पहले सवाल कहा जाता हूँ, खर्चा डेफिनेटली होगा, बट उसका सोल्यूशन भी हमने बताया है. फॉर एग्जांपल आज की तारीख में करीब 5 लाख टावर हैं पूरे हिंदुस्तान में. अगर वो ट्रांसमिट पावर कम करेंगे तो इंस्टेड ऑफ 5 लाख हम लोगों को और 5 लाख टावर चाहिए होंगे, और हर एक टावर की लागत होती है 15 लाख रुपए. तो इसका मतलब है उनको जो खर्च करना पड़ेगा 75,000 करोड़ का खर्चा है. अभी 75,000 करोड़ बहुत ज्यादा लगता है लोगों को, बट हमने कैलकुलेशन किया है, अगर सिर्फ 5 पैसा पर मिनट पर कॉल बढ़ा दें तो वो जो है विद इन 3 साल के अंदर अंदर वो पूरा प्रॉफिट निकालेंगे. और आप किसी भी बिजनेसमैन को पूछेंगे कि 3 साल का ROI रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट है तो वो सब बिजनेसमैन मानेंगे. तो एक्चुअली में सोल्यूशन है, 100% सोल्यूशन पॉसिबल है, और सिर्फ 5 पैसा पर मिनट बढ़ाने से वो पूरा का पूरा पैसा रिकवर कर सकते हैं और लोगों को प्रोटेक्ट हो सकता है. तो इट इज क्वेश्चन इज नाउ हेल्थ वर्सेस वेल्थ. ये सही फरमाया आपने, लेकिन अब इच्छा की बात है इसमें सर. बहुत जरूरी होगा कि लोगों की जो दिक्कतें है वो सरकार समझे और जल्द से जल्द कोई कड़े कानून बनाए. आपण दोघांचंही म्हणणं ऐकलेलं आहे, आपल्याला आता लक्षात आलेलं आहे की चोरपावलानं हे रेडिएशन जे आहे ते आता आपल्या जीवनात शिरलेलं आहे, कारण मोबाईल आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा एक भाग बनलेला आहे. मात्र यातनं जे रेडिएशन आहे त्यातनं जे दुष्परिणाम होत आहेत ते आता हळूहळू पुढे जाऊन दिसायला लागतील, आणि हे सगळ्यात जास्त घातक आहे. गरज आहे अशा एक्सपर्ट्सनी आणि आपण एकत्र येऊन
काहीतरी उपाय शोधण्याची TV9 नेहमीच अशा लोकांबरोबर असेल. मात्र आता सरकारला काहीतरी याच्यात पावलं उचलावीच लागतील. गिरीश कुमार जी, आपका बहुत बहुत धन्यवाद. आणि रवींद्र भिडे, तुमचेही धन्यवाद. तुम्ही स्टुडिओत आलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहत रहा TV9.